यशवंतांची, गाथा यशवंतांची. यशवंत कीर्तिवंत, यशवंत कीर्तिवंत, यशवंत कीर्तिवंत, यशवंत कीर्तिवंत. संकटावरी मात करून यश अंकित केले, अथक प्रयत्ने अविरत करता कीर्तिवंत झाले. अपयश हा अपराध नव्हे रे, ध्येयच मोठे गाठा. स्फूर्ती घेऊन सरसावून तुम्ही शोधा नव्याच वाटा. यशवंत कीर्तिवंत. मेळघाटातल्या दुर्गम अशा बेराहगड येथे प्राया तेथील आदिवासी आणि गरीब गरजूंना आरोग्य सेवा पुरवण्याच्या हेतूने गेलेल्या डॉक्टर रवी कोल्हे व स्मिता कोल्हेंच्या लक्षात आलं की केवळ आरोग्य विषयक सेवाच देऊन भागणार नाही, त्यांची समृद्धी शेतीविषयक व इतरही ज्ञान उपलब्ध करून दिल्यासच होईल. आणि या डॉक्टर पती पत्नींनी चक्क हातात नांगर धरला आणि मग शेतीचे प्रयोग आधी जे सुरू होते त्या शेतीच्या प्रयोगांना गती देण्याचं आम्ही ठरवलं. शेतीतून उत्पन्न आणि उत्पन्नासाठी शेती असं सुरुवातीचं तत्त्व आता बदलायला लागलं होतं. शेती हीच जीवनपद्धती होत होती. शेतीसोबतच शेतीचे जोडधंदे ही विचार करण्यात आला आणि मग गोपालन, बकरीपालन अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्या. साठी ज्या गरजा आहेत म्हणजे बैलजोडी, त्यांची निर्मिती इथपासून विचार झाला आणि शेती करण्याची हा दुसरा टप्पा सुरू झाला. शेतीच्या टप्प्यात असं लक्षात आलं की शेती हा खरं तर फार नफ्याची जीवनपद्धती आहे, फार फायदेशीर जीवनपद्धती आहे. या जीवनपद्धतीमध्ये फक्त आपण स्वतःचाच विकास करत नाही तर स्वतःचा विकास करत करत इतर सर्वांचाच विकास करतो. नवीन गोष्टी आपण ज्या शेतीमध्ये वापरतो त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत फिरून त्यांना अशी चर्चा करून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यांना आपण त्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अमरावती विद्यापीठासोबत गेल्या 7 वर्षापासून सतत बटाट्याची लागवड हा एक नवीन प्रयोग मेळघाटात झाला आणि तो यशस्वीही झाला. दुसरी गोष्ट शेतीबद्दल सांगायची तर नवनवीन बियाणं जे संशोधनातून बियाणं निर्माण होते किंवा स्थानिक संशोधनातून जे तयार झालेलं टिकलेलं बियाणं असते, पिढीजात टिकलेलं बियाणं असते, या सगळ्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेऊन असं ठरवलं की आपल्या क्षेत्रासाठी कुठलं बियाणं हे योग्य राहील आणि ते बियाणं सर्वत्र त्याचा वापर करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे आधीच्या शेतीत आणि आताच्या शेतीमध्ये जमीन आसमानचा फरक पडला आहे. नवीन शेती खरेदी कशासाठी करायची तर त्याची गरज अनेक बाबीने होती. अनेक व्यक्तींना इथे यायचं होतं, संस्थांना यायचं होतं, अनेक तरुणांना प्रयोग करायचे होते. अनेक तरुणांना जर या मेळघाटात स्थिर व्हायचं असेल तर त्यांना आर्थिक पाठबळ देणं ही महत्त्वाचं होतं आणि ती हिंमत देण्याचं काम या नवीन खरेदी केलेल्या शेतीने झालं. पुढे तोच प्रयोग असा वळण घेतो आहे की त्यातनं शेतकी शाळा आणि ज्या युवकांना शेती आधारित जीवन जगण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक प्रयोगभूमी, हा एक खुला रंगमंच, ही एक खुली जीवनपद्धती अशी घातली आहे. आदिवासींच्या भाषेत कोलू डॉक्टर आणि कोलूनी डॉक्टरीन आल्यापासून आदिवासी स्त्रिया निर्धास्तपणे हिंडू फिरू लागल्यात. आज त्या पोलीस पाटलाकडे जाऊन तक्रार करायला घाबरत नाहीत, तर एखाद्याला ॲट्रॉसिटी लावीन म्हणून धमकावायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. बहरागडला आलो आणि हळूहळू स्त्रियांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं गेलं. इथे प्रत्येक कामाने पिचलेली स्त्री आणि तशी शारीरिक आणि मानसिक यांनी पण पिचलेली स्त्री, शोषित वर्ग आणि शोषण करणारा वर्ग. शोषण करणारा हा पैसा असणारा वर्ग होता आणि ज्यांच्यावर शोषण केलं जातं हा गरीब वर्ग. आणि अशा स्त्री, पिचलेली स्त्री शारीरिक आणि मानसिक रीतीने कुणावर बलात्कार झालेला, कुणाला पळवून नेलेले, अल्पवयीन मुली आणि ह्या प्रश्नांकडे जेव्हा लक्ष वळलं, एक दिवस असाच सकाळी भुरा म्हणून
माणूस आला आणि सांगितलं की माझ्या भाचीला भर रस्त्यावरती त्या एका मुलांनी नग्न केलेलं कपडे काढून घेतलेले आहे. आणि मग माझ्या मनात विचार आला की काय आपल्यावर असा प्रसंग आला असता तर आपण काय केलं असतं, आपण काय करायला हवं, आपल्याला आनंद व्हायला हवा म्हणून आपण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, लढलं पाहिजे. आणि ती केस घेतली, पोलीस ठाण्यामध्ये तिला त्याची अर्ज करायला लावला, त्याची कंप्लेंट करायला लावल्यानंतर पोलिसांनी तिचा साधी कंप्लेंट देखील घेतली नाही आणि उलट त्यांनाच हाकलून दिलं खोटी कंप्लेंट करता म्हणून. हाकलल्यानंतर ते वापस आले आणि आम्ही केल्यानंतर फार अगदी कठीण याच्यामध्ये साधा एक कोरकू आहे असा जाती दाखला देखील मिळाला, फार त्रास गेला. शेवटी असं बैरागड ते धारणी करत 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 सतत तोच एक दिवशी SDOच्या ऑफिसमध्ये अगदी बसकाड माणूस बसायची वेळ आली आणि तिथे बसल्यानंतर त्यांनी विचारलं की काय झालं, त्यांना परिस्थिती सांगितली आणि त्यांना कळल्यावरती त्यांनी सांगितलं की आरोपीवरती लगेच गुन्हा दाखल करा. आणि आरोपीवरती गुन्हा दाखल झाला, ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला आणि पहिला मेळघाटातला ॲट्रॉसिटी ॲक्ट हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि स्त्रियांच्या प्रश्नांना अशी वाचा फुटली. अर्थात आदिवासींसाठी झटणाऱ्या या दाम्पत्याला अनेक वेळा त्याची जबरदस्त किंमतही मोजावी लागली. बैरागड हे आदिवासी गाव आणि आदिवासी गावातील सत्ता आदिवासींच्याच हाती राहावी म्हणून हे पती-पत्नी प्रयत्न करत होते. त्याच्यातून आदिवासींच्या हातामध्ये सत्ता आली, पण तिथले गावातले जे प्रस्थापित होते त्यांना हे आवडलं नाही. त्यांच्या इगोला काही दुखावला गेला म्हणा किंवा त्यांचे काही वेस्टेड इंटरेस्ट काही असतील. त्यांनी डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्यावर खोटे आक्षेप घेतले आणि त्यांना जेलमध्ये जावं लागेल इथपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याच्यातून ते निघालेत, परंतु ही समाजाची जी मानसिकता आहे, समाजाच्या उत्कर्षतेसाठी विकासासाठी जी लोकं झटतात, अशा कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीमागे राहण्याऐवजी त्यांना अशा प्रकारे जे त्रास देतात त्यांचा विरोध करायला लोकांनी उभं राहायला पाहिजे. अशा लोकांच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे असं मला वाटतंय. अगदी अलीकडेच रवीजींचं घर आणि मोटारसायकल जाळून टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, पण रात्रभर आपल्या घरात लपवून आदिवासींनी त्यांना संरक्षण दिलं. डॉक्टर आने से हमको बहुत है यहाँ फ़ायदा, हर भी विकास का बारे में, हर भी जानकारी, खेती का बारे में, हर भी बारे हमको विषय में वो जानकारी हमको बताता है. पुलिस स्टेशन के बारे में कुछ भी गलती मत करो, अपने रीति रिवाज से रहो, और हर विषय में हमको ऐसा नॉलेज हमको बताता है डॉक्टर साहब. हमको आने से फ़ायदा हो गया, उसके लिए हमको उसको बचाना ज़रूरी था, क्योंकि वो आने से हमको बहुत फ़ायदा हुआ. या प्रसंगानंतर आम्ही सगळ्या मित्रांनी डॉक्टर रवींद्र कोल्हे यांना सल्ला दिला की खूप झालं, आयुष्यभर तिथे सेवा केल्यानंतर जर या प्रवृत्ती अशाच प्रकारे जर अनुभव देत असतील तर आपण सेंटर चेंज करूया. पण यावेळेला डॉक्टर रवी कोल्हे ठामपणे बोलले, त्यांची जशी प्रवृत्ती तसे ते वागले. आपण आपली वृत्ती का सोडावी, आपण आपल्या वृत्तीप्रमाणे वागू. गाडीतून फिरणाऱ्याला बैलगाडीतून जाणाऱ्याबद्दल सहानुभूती वाटू शकते, परंतु प्रत्यक्ष अनुभूती बैलगाडीतून गेल्यावरच येऊ शकते. आदिवासींची उन्नती करताना त्यांच्यासारखी जीवन पद्धती अनुसरणाऱ्या रवी आणि स्मितांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. बैरागडसारख्या दुर्गम ठिकाणी जिथे मिनिमम नेसेसिटीजसुद्धा उपलब्ध करणं कठीण जातं, तिथेच स्मिताचं बाळंतपण झालं आणि बाळंतपणामध्ये तिला त्रास झाला. बाळ डिलिव्हर व्हायला वेळ लागला आणि एका वेळेला असं वाटलं होतं की डिलिव्हरी कठीण आहे, परंतु रवीचा त्याच्यामध्ये हातखंडा असल्यामुळे आणि रवी स्वतः डिलिव्हरी करायला असल्यामुळे बाळंतपण झालं. परंतु मग बाळाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि अशा याच्यामध्ये रोहित, ते लहानसं बाळ, त्याला सर्वाईव्ह करणं किती कठीण. रवीची त्यावेळेला खूप कठीण परीक्षा झाली. तिथल्या तिथे त्या बाळाला माउथ टू माउथ रेस्पिरेशन देणं आणि मग त्याच्यातनं त्याला रिससाईट करून सर्वाईव्ह करणं ही एक खूपच मोठी कठीण अशी परीक्षा होती. आणि मग त्याच्यानंतर सर्वाईव्ह झाल्यानंतर रोहितला ताप यायला लागला, त्याला न्यूमोनियासारखे सिम्पटम्स निर्माण झाले. मग त्यावेळेला तरी त्या बाळाला घेऊन चांगल्या सेंटरला शिफ्ट व्हावं अशी एक अपेक्षा होती. परंतु त्यावेळेला पण रवीची हीच भूमिका होती की
इथलं लहान बाळ जर इथल्या इथे सर्वाईव्ह होऊ शकतं तर आपण इथल्या इथे प्रयत्न करायला पाहिजे. आणि अशा याच्यामध्ये स्मिता रवीच्या पाठीमागे, रवीच्या निर्णयासोबत ठामपणे उभी होती. आपलं बाळ असं इतक्या कठीण परिस्थितीत असताना हे निर्णय सांभाळून ठेवणं, हे निर्णय घेणं एक अत्यंत कठीण बाब आहे. स्वतः लिहिलेल्या पुस्तकाच्या विक्रीतून आपला शालेय शिक्षणाचा खर्च भागवत तिथल्याच शाळांमध्ये शिकून 10वी पर्यंत गेलेले राम आणि रोहित आपली ही कर्तबगारी सिद्ध करत आहेत. सर्पाविषयीचं ज्ञान त्यांनी 2 लाख लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोचवलंय. मुलांना अमुक गोष्ट तू करू नकोस असं कधीच सांगितलं नाही. त्यामुळे लहाना राम अगदी सुरुवातीपासूनच वेगवेगळे प्राणी, कीटक, पक्षी गोळा करून आणत असे. अशातच त्याला साप पकडण्याचा छंद लागला. वेगवेगळे साप तो जमा करू लागला आणि माझ्या मनामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाला. अर्थात तो काळजीपोटी होता, पण मी त्याला करू नको असं सांगण्याऐवजी त्याला शास्त्रीय त्याचं शिक्षण दिलं. वर्धेची जी पीपल्स फॉर ॲनिमलची ब्रांच होती त्यांच्या आशिष गोस्वामींनी त्याला प्रशिक्षण दिलं आणि एक मोठ्या काम त्यांनी मुलांनी करून दाखवलं. मेळघाटात जवळजवळ 200पेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स त्या दोघांनी ट्रेन केलेत आणि त्यांनी एक छोटंसं पुस्तक पण लिहिलं, मैत्री सापांशी. त्या मैत्री सापाशींच्या 3 एडिशन त्यांनी विकल्या. रामनी आणखी त्या सर्पमैत्रीच्या समोर गेला आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल यात्रेमध्ये तो सहभागी झाला. गीताई मिशनच्या सायकल यात्रेमध्ये सहभागी झाला आणि जवळजवळ 3000 किलोमीटर 2 महिन्याच्या कालावधीत त्यांनी सायकल प्रवास केला. ज्यावेळी तो फक्त 10 वर्षाचा होता. आणि त्यांनी ज्या अचिव्हमेंट त्यांच्या वयामध्ये केल्यात आणि आजही त्यांनी विविध विषयांमध्ये त्यांचं प्रावीण्य दाखवलं. गाथा यशवंतांची, यशवंत कीर्तिवंत. UTPS स्टेज 2 या धरणाची बांधणी घुटीघाट इथे होणार होती. त्यानिमित्त जनसुनावणी लागली होती. जनसुनावणीमध्ये सर्व इंग्रजी पत्रकं गावागावात टांगलेली होती आणि लोकांनी आपले ओपिनियन्स ठेवलेल्या बॉक्समध्ये टाकायचे होते. ऑब्जेक्शन्स. कुणाला इंग्रजी समजणार. विचार केला. ताबडतोब मी आणि माझ्या मित्रांना घेऊन एक कॅसेट तयार केली. ती कॅसेट गावागावातून फिरली आणि लोकांनी ज्या दिवशी जनसुनावणी होती त्या दिवशी मोठ्या प्रमाणात त्यांची प्रतिक्रिया, पर्यावरणाच्या दृष्टीने प्रतिक्रिया ही मांडली. त्याचा परिणाम असा झाला की पर्यावरण मंत्रालयाने या धरणाला परवानगी नाकारली. पर्यायाने हे धरण होण्याचं जे संकट होतं या भागावर. अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी आदिवासींमधलेच कार्यकर्ते डॉक्टर रवींनी तयार केले. श्री डॉक्टर कोल्हे सामाजिक कार्यकर्ता आमच्या इकडे आल्यानंतर आम्ही डॉक्टर कोल्हेसोबत पदयात्रा केली आणि लोकांची समस्या, आदिवासींच्या गरजा, संडास, बाथरूम, आरोग्य, धान्य, येण्या जाण्याच्या रस्ते, गावात हिंडून लोकांची समस्या लिहून रात्री बिना चप्पल घालून पदयात्रा केल्यात आणि समस्या पाहून श्री कमिशनर, कलेक्टर यांना त्यांच्या समस्याची अर्जी नोंदविले. त्या आम्ही पदयात्रा करताना अनेक अडचणी आम्हाला आली. जंगलात हिंडायच्या, अस्वल भेटायच्या, कधी रानडुक्कर, कधी वाघ, असा परिस्थितीत आम्ही 40 गाव मेलघाटातील आदिवासी समस्यासाठी हिंडले आणि त्या समस्या लिहून अमरावती येथील कमिशनर, कलेक्टरजवळ डॉक्टर कोल्हेंनी सोपवली यादी. आम्ही पदयात्रा केल्यानंतर परिसरात बदल झाला. रस्ते बनू लागले, रोजगार हमीचे काम सुरू झाले. सर्व त्यांची समस्या आतापर्यंत मिटलेली आहे. दी प्रेयर या संस्थेला स्वतःची 4 एकर जमीन देऊन त्यांनी उभारलेल्या नव्या वास्तूत डॉक्टर रवींचे अनेक उपक्रम जोमाने सुरू आहेत.
गावात ग्रामसभा घ्यायचं, 5 गावा मिळून एक पॉकेट तयार करून ग्रामसभा घेऊन तिथले 6 लोक निवडायचे, 3 स्त्री पुरुष, आणि त्यांना कोल्हापूर इथे बोलावून 3 दिवस मुक्कामी ठेवून त्यांना आरोग्य शिक्षण, पर्यावरण, सेंद्रिय शेती, गव्हर्मेंटच्या स्कीम काय आहेत, त्याच्यानंतर त्यांना अजून सेंद्रिय शेतीबद्दल काय आपण देऊ शकतो, तर 3 दिवस त्यांना इथं आम्ही मार्गदर्शन करतो. आणि त्यांच्यासोबत आम्ही एक नाव ठेवलं शिबिराला, आदिवासी कार्यकर्ता समाज शिबिर. म्हणजे त्यांच्याकडच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आम्ही पण शिकून घेतो आणि आपल्यात काय चांगलेपणा आहे त्या गोष्टीपासून आम्ही बरंच काही शिकतो. आतापर्यंत आमचं 110 गावापर्यंत व्हॉलेंटियर तयार झाले. त्यामध्ये आम्ही काही गावात दारूबंदीचं काम केलं, अंधश्रद्धेचं काम केलं. तर हे सर्व लोकांच्या मेहनतीनं आमचे जे गावात व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्या मदतीने झालं. मधामधात आम्ही जे आरोग्याचे मोठे मोठे शिबिरं घेतो त्यांच्यात पण आम्हाला त्यांची व्हॉलेंटियरची मदत मिळते. त्याच्यानंतर इथे जे अनाथ मुलं असतात की त्यांना 10 दिवस सुट्टीच्या वेळेस काही कुठे थारा नसतो, अशा ठिकाणी त्यांना मामाचं गाव पाहिजे असते, म्हणून त्यांना एक मामा म्हणून डॉक्टर कोल्हे हे त्यांना अनाथ मुलं ते मामा मानतात. आणि इथे 10 दिवस आम्ही त्यांना मामाचं प्रेम देऊन त्यांना ट्रॅकिंग, जंगल भ्रमण, त्याच्यानंतर आदिवासी गावांना भेटी, आदिवासी गाव दर्शन हे असं शिक्षण देऊन आणि त्यांची मोजमस्ती करून त्यांना आम्ही इथे थांबवतो. येथील स्थानिक मुलांना उन्हाळ्यामध्ये इंग्रजी आणि गणित हे 2 विषय शिकवणारे शिबिरं. त्या शिबिरांसाठी अनेक शिक्षकांच्या हातांची गरज आहे. ज्या शिक्षकांना उन्हाळ्यामधील 1 आठवडा देता येऊ शकेल असे शिक्षक सध्या मी शोधतो आहे. आणि तसे शिक्षक जर मिळालेत तर ही शिबिर मोठ्या प्रमाणात घेण्याची इच्छा आहे. आदिवासींचे प्रबोधन करताना त्यांच्याकडूनही अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असं रवीजींना प्रांजळपणे वाटतं. खेळांची आणि विविध उपक्रमांची जोड देऊन तेथील देवळांतील व यात्रांतील बळींची प्रथा डॉक्टर रवींनी बंद पाडली. स्त्रीप्रधान संस्कृती असणाऱ्या या आदिवासींना मुलीच्या जन्माचं वाईट वाटत नाही. आदिवासी जन्माला येणाऱ्या मुलीचं स्वागत करतात. इथल्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते आपल्या आवडीनिवडीने विवाहाचा पसंती ठरवू शकते, मुलाची पसंती ठरवू शकते. त्या स्त्रीला घरी विवाहित झाल्यानंतर ती जेव्हा घरी जाते तेव्हा ती जी कमाई करते, ती जी मजुरीला जात असेल किंवा इतरही घरातली काही कामं करत असेल तर त्यातून मिळणारा जो पैसा असतो त्याला म्हणतात घमोडी. तर ती घमोडी ती स्वतः ठेवते. त्या घमोडीवर पतीचा अधिकार नसतो, कुटुंबाचा अधिकार नसतो, तो पूर्णपणे अधिकार तिच्या स्वतःचा असतो. एखादी कुमारी माता जर झाली, लग्न आधी एखाद्या मुलीला जर दिवस गेले तर त्याला कुठलाही समाजामध्ये तिच्याकडे कुठल्याही वाईट दृष्टीने पाहिलं जात नाही. ते म्हणतात, सगळा समाज हेच म्हणतो की बच्चा आहे, बच्चा गलती करेगा ही, इतक्या सहजपणे ते स्वीकारण्यात येतं. कदाचित हे माझ्या बाबतीत मी माझ्या घरात जर हा अनुभव आला असता तर मला माहीत नाही की ते कितपत मी स्वीकारू शकलो असतो त्या समाजात जिथे मी राहत होतो. पण आज माझी मनस्थिती बदलली ही या समाजामुळे. आणि या समाजाने आणखी काय केलं, या समाजाने मला हे शिकवलं की जबरदस्ती भांडत तंडत एकमेकांच्या तोंडावर थुंकत आपला संसार चालवण्यापेक्षा सहज तो समाज मोकळेपणाने वेगळा होतो. गावामध्ये स्त्री किंवा पुरुष ज्याला नको राहायचं असेल तो पंचायत करतो. आणि विशेषतः स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य आहे की तिला जर पतीमध्ये काही दुर्गुण जे दुरुस्त होऊ शकत नाही असे दिसत असतील तर ती त्या पतीला सांगते, पंचायतीमध्ये सांगते की आज से तू तेरा देख मैं मेरा देखूंगी. आणि ती वेगळी राहायला लागते. तिला ती मुलंही मिळतील आणि तिचं नवीन कुटुंबही पुन्हा तयार होईल. ते आपला पुन्हा नवीन कुटुंब वसवण्याची तिच्यामध्ये समाज तिला पूर्ण स्वातंत्र्य देते आणि त्याला मान्यतासुद्धा देते. हे विशेष, तिच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत नाही. आज आदिवासींमध्ये दुसरी प्रथा आहे की त्या दुसऱ्याच्या गोष्टीला कधीच उचलणार नाही. रस्त्यावर तुमच्या गोष्टी किती पडल्या राहू देत, शेतामध्ये पडलेल्या राहू देत, की घराला दार नाही. अहो मी म्हणतो पूर्ण मेळघाटमध्ये कुठेच दार नाही. आपल्या इथे एखादं गाव असते त्याची वाहवा होते. मेळघाटमध्ये या 317 गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी ताटीच असते. 2 भाऊ आहेत, एक बैलजोडी आहे, तर त्या ठिकाणी भांडण कधीच होत नाही की एक बैल तू घे एक बैल मी घे. ते उलट म्हणतात की अरे उसको दे दो,
वो लेगा, अगर बैल फूट हो जाएगा तो बैल को भी दुःख होगा. आणि त्या अशा प्रकारे निसर्गातून कुठली झाडं कुठल्या सीझनमध्ये तोडावी त्याच्यासुद्धा नियम ठरलेले आहेत. कुठलं बैलगाडी बनवतो तर संपूर्ण सागवान अवेलेबल असून उपलब्ध असून त्या सागवानाची बैलगाडी होत नाही. प्रत्येक बैलगाडीचा भाग हा वेगवेगळ्या लाकडांचा बनतो. कारण काय, कदाचित त्यांच्या पूर्वजांनी विचार केला असेल. मी जेव्हा शास्त्रीय विचार करतो की एकच प्रजाती संपू नये, सर्व प्रजातीतून प्रत्येक थोडा थोडा भाग आला. पळसाची पेटी आली, सागवानचे धुरे आले, तिनसचे तीर आणि मुंडी आलेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या भागाचं, बुदला आला, खैरचा आला, तर अशा प्रकारचे वेगवेगळे बैलगाडीचे भाग हे वेगवेगळ्या झाडांपासून तयार होतील, जेणेकरून त्याचा एक प्रजाती संपणार नाही. बायोडायव्हर्सिटी आज आम्ही शिकवतो आहे. बायोडायव्हर्सिटी हे पिढ्यानं पिढ्या पाळत आहेत. 2 तपांहून अधिक काळ खडतर जीवन पद्धती अवलंबून आदिवासींच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या रवीजींना मिळालेल्या पुरस्कारांचं अप्रूप वाटतं ते स्वतःच्या कौतुकासाठी नव्हे. आईवडिलांना असं वाटत होतं बायको तरी याला सुधरवेल, पण तसं झालं नाही, झालं उलटंच. त्यांना असं नेहमी वाटायचं, दुःख वाटायचं की कुठेतरी माझा मुलगा आम्ही हरवतो आहे. माझा मुलगा कुठेतरी अशा डोंगराळ भागात जाऊन बसला की जिथे सरळ जाताही येत नाही, भेटताही येत नाही. पण एक दिवस अचानकच शेजाऱ्यांनी त्यांच्यासमोर वृत्तपत्र आणून ठेवलं की तुमच्या रवीला पुरस्कार मिळाला. मी करत असलेल्या कामाबद्दल नाही, पण मला मिळालेल्या पुरस्कारांमुळे त्यांचं ऊर भरून आलं. त्यांना असं वाटलं की माझा मुलगा काहीतरी चांगलं काम, काहीतरी मोठं काम करतो आहे, म्हणूनच त्याला महात्मा गांधी ट्रस्टनी पुरस्कृत केला आहे. हा पहिला पुरस्कार मी स्वीकारला. त्यावेळी अनेक मित्रांना असं वाटलं की पुरस्कार कशासाठी, हा सन्मान कशासाठी करून घ्यायचा, हा मान कशासाठी करून घ्यायचा. मी म्हटलं, मित्रांनो, ती माझी गरज आहे. कारण आज माझ्या कामाला त्यामुळे मान्यता मिळाली, आणि जगमान्यता मिळाली नाही तर माझ्या कुटुंबातही त्याला मान्यता मिळाली, आणि ही कुटुंबातील मान्यता मला नेहमी मोठी वाटली. आणि आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की जसजसे पुरस्काराचे फोटो वृत्तपत्रात येतात तसतसे माझ्या आईवडिलांची छाती 2 बोटं जास्त फुलते. आज जे माझ्याकडे यायलाही कचरत होते ते आज मोठ्या प्रेमाने माझ्याकडे येतात. आम्हाला त्या सगळ्या प्रयोगात मदत करतात, आणि त्यांची जर ही मदत नसती तर हा प्रयोग यशाकडे गेला नसता. आणि कुटुंबाच्या यशाबद्दल पुढचा टप्पा बोलायचं झालं तर माझ्या मागोमाग माझ्या बहिणींनी, माझ्या भावानी अगदी साध्या पद्धतीने लग्न केलीत. कुठलाही हुंडा घेतला नाही, कुठली जेवणावळी झाली नाहीत. मेळघाटात राहून समाजसेवा करणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्तींना आधार देऊन मार्गस्थ करणारे रवीजी आवाहन करतात. तुमच्यासारख्या युवकांना त्यामध्ये आव्हान आहे की खरंच बाबा आमटेने म्हटल्याप्रमाणे घामच गाळील ज्ञान जेथे तेथूनही उपतील नेते. आपली घाम गाळायची तयारी जर आपण करू तर या ठिकाणी आजची जी नेतेगिरी सुरू आहे ती थांबेल, आणि एक सत्प्रवृत्तीची नेतेगिरी, शेतकऱ्याची नेतेगिरी, शेतकऱ्याची दादागिरी सुरू होईल. आणि ते करण्यासाठी तुमचं मी स्वागत करतो. गाथा यशवंतांची, यशवंत कीर्तिवंत, दर रविवारी रात्री 9 वाजता सह्याद्री उपग्रह वाहिनीवर आणि दर शनिवारी सकाळी 7:30 वाजता सह्याद्री प्रादेशिक वाहिनीवर.